नमस्कार मंडळी, नोकऱ्यांना केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, भारतीय डाक विभागात या ठिकाणी GDS ऑनलाईन ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू झाली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला GDS ग्रामीण डाक सेवक आणि ABPM ची पदभरती असणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीचा फॉर्म भरू शकतात हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्र, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तरी मित्रांनो या ठिकाणी इंडियन पोस्ट GDS online.go.in ह्या वेबसाईटवर तुम्ही फॉर्म भरू शकता. डाव्या साईडला रजिस्ट्रेशन ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 10 अंकी मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी व्हॅलिड मोबाईल नंबर ते तुम्हाला क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्या ठिकाणी मेल ID टाकून या ठिकाणी व्हॅलिड करायचं आहे. त्यानंतर तुमच्या ठिकाणी 10वीच्या प्रमाणे नाव टाकायचं आहे. त्याचबरोबर मदर नेम, फादर नेम, त्याचबरोबर बर्थ डेट जी 10वीच्या मार्कशीट प्रमाणपत्रावरती असते त्या ठिकाणी बर्थ डेट व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्हाला ठिकाणी टाकायची. ही बर्थ डेट तुम्हाला LC किंवा 10वीच्या प्रमाणावरती मिळून जाणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी जेंडर आहे ते जेंडर सिलेक्ट करायचं आहे. मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर सिलेक्ट करा. कॅटेगरी UR, OBC, EWS, SC, ST जी काही कॅटेगरी आहेत ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. त्यामध्ये तुम्ही कोणत्या स्टेटमधून अप्लाय करणार आहात ते या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करा. 10वी कोणत्या साली पासआउट झाला त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर खाली कॅप्चर टाकून सबमिट ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्या ठिकाणी ओके या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये मित्रांनो जी राहिलेली प्रोसेस आहेत त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण करायची आहे. या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे. डिसेबिलिटी आहे का असल्यास येस करा. क्रायटेरिया निवडायचा आहे. नसल्यास तुम्हाला या ठिकाणी नो करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला SSCला कोणती लँग्वेजमधून तुमची झाली आहेत त्या ठिकाणी जी लँग्वेज आहेत मराठी, हिंदी, इंग्लिश जी काय आहेत ती टाकून ओके करायचं आहे. एम्प्लॉई असल्यास येस करा, नसल्यास नो करायचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ऑप्शन आहे फोटो मित्रांनो तुम्हाला अपलोड करायचा आहे. सही या ठिकाणी फोटो सही अपलोड करायची आहे. ओके, अशा पद्धतीने मित्रांनो फोटो सही अपलोड केल्यानंतर तुमचा फॉर्मचा प्रिव्ह्यू दिसणार आहेत. यामध्ये सर्व माहिती या ठिकाणी चेक करायची आहेत. त्याचबरोबर खाली टिक करून या ठिकाणी सबमिट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही सबमिट केल्यानंतर तुमच्या या ठिकाणी रजिस्टर नंबर दिसणार आहेत. तुम्ही कोणत्या सर्कलला अप्लाय केला असाल ते सर्कल निवडायचं आहे. सबमिट एड ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर तुमचा जो मोबाईल नंबर लिंक होता त्यामध्ये तुम्हाला SMS येणार आहेत आणि जो SMS आहे तो SMS टाकायचा आहे. जो काय SMS आहेत तो टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली कॅप्चा आहे कॅप्चासुद्धा या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. यामध्ये मित्रांनो जो कॅप्चा आहे तो या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी कॅप्चा टाकून सबमिट तुम्हाला करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा काही इन्फॉर्मेशन दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला ॲड्रेस इन्फॉर्मेशन असणार आहेत जे की कम्युनिकेशन ॲड्रेसमध्ये तुमचं स्ट्रीट, विलेज, जिल्हा आणि पिनकोड टाकायचं आहे. त्यानुसार सेम असल्यास तुम्हाला या ठिकाणी सेम ॲज कम्युनिकेशन ॲड्रेस तुम्हाला क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुमचं 10वीच्या डिटेल टाकायचे आहेत जे की SSC कोणत्या साली पास झाला त्याचा क्रायटेरिया काय होता 600, 650, 750 किंवा 500चा जो काही महाराष्ट्र स्टेटमधला पासिंगचा क्रायटेरिया आहे तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. जी हा विद्यार्थी आहे त्याचा या ठिकाणी क्रायटेरिया सिलेक्ट केला आहे. यामध्ये तुम्हाला मार्क्सचं पर्सेंटेज टाकायचे आहेत. यामध्ये सायन्सला किती मार्क्स होते ते, त्यानुसार तुम्हाला सेकंड लँग्वेज कोणती होती किंवा फर्स्ट लँग्वेज जी काय असेल तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. त्याचबरोबर मॅथ्सला तुम्हाला किती मार्क्स होता तो फर्स्ट लँग्वेज तुम्हाला कोणती होती ती या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. त्याचबरोबर थर्ड लँग्वेज तुम्हाला कोणती होती ती या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. आणि जी मार्कशीटवरती तुमची या ठिकाणी लँग्वेज आहे तीच तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. त्याचबरोबर यामध्ये मित्रांनो तुम्हाला 6वा सब्जेक्ट जो काय आहे तो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. जो तुमच्या मार्कशीट किंवा प्रमाणपत्रावरती जो असेल तो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. जो की या ठिकाणी महाराष्ट्र स्टेटमध्ये असेल सोशल सायन्स आहेत. यामध्ये सर्व माहिती या ठिकाणी मी भरलेली आहे. सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओके बटन ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र सर्कलसाठी तुम्हाला एका डिव्हिजनमधून तुम्हाला अप्लाय करायचा आहे. जो की वेगवेगळ्या जिल्ह्याची ज्या डिव्हिजन असतात त्या या ठिकाणी एकत्रित केलेल्या असतात. यामध्ये मित्रांनो हा डेमो फॉर्म आहेत म्हणून या ठिकाणी चांगली डिव्हिजन सिलेक्ट केली आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जर जी कॅटेगरी प्लस ओपनच्या ज्या जागा असतात त्या या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे कॅटेगरी जे पे स्केल जवळचं गाव कोणतं पाहिजे ते सिलेक्ट करायचं आहे. ज्याचा परफॉर्मन्स तुम्हाला लावायचा आहे किमान 1 आणि जास्तीत जास्त जेवढा संख्या आहेत तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरून या ठिकाणी सेव्ह आणि प्रोसेस तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, तरी मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी सिक्वेन्स टाकलेला आहे. आणि मित्रांनो जेवढा हवा आहे तेवढा सिक्वेन्स टाकलेला आहे. खाली हेअर बाय डिक्लेअर तुम्हाला क्लिक करून सेव्ह आणि प्रोसीड ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं. सेव्ह प्रोसीड केल्यानंतर फॉर्म सबमिट होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काही न करता ॲटोमॅटिक जे पेज पेमेंटसाठी आहेत ते पेमेंटसाठी येणार आहेत. तुमचे इन्फॉर्मेशन बेसिक इथे दिसणार आहेत.
कॅटेगरी नाव मेक पेमेंट ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या ठिकाणी पेमेंटसाठी पेज रिडायरेक्ट होणार आहे. हे पेमेंट मिळताना तुम्ही डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI कशाद्वारे सुद्धा या ठिकाणी पेमेंट करू शकतात. हा OBC मधून असल्यामुळं तुम्हाला या ठिकाणी पेमेंटसाठी 100 रुपये या ठिकाणी द्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी ज्याद्वारे तुम्ही पेमेंट करू शकतात त्याद्वारे सुद्धा या ठिकाणी तुम्ही पेमेंट करू शकता. ओके, अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी फॉर्म सक्सेसफुली सबमिट या ठिकाणी तुम्ही करू शकता. ओके, तर तुम्ही मित्रांनो GDS ऑनलाईन फॉर्म प्रोसेस मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.